आम्ही 2 पावलं पुढे गेलो. आम्ही स्वतःहून मातोश्रीवर गेलो. आम्ही स्वतःहून अ, अ, 2014ला 2017ला गेलो. पण तो अनुभव काही आम्हाला फारसा चांगला नाही. अहंकार म्हणजे व्यर्थ स्वाभिमान या गोष्टीमध्ये न आणता समोरून जर आम्हाला काही योग्य तो प्रस्ताव आला तर राजसाहेब त्याचा निश्चित विचार. त्यालाही बाईक घ्यायचं असेल म्हणून बुकिंग करायला. पण आम्ही काही त्यांच्याकडून काही मिळेल आणि त्याच्या भरोश्यावर आम्ही आहोत. आमची तयारी पक्ष पातळीवर चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणाच्यावर विसंबून बसलो असं नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरूच होती. त्यामध्ये मागे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर नक्कीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का या चर्चांना उधाण आलं. आणि मध्ये आता लगेच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे की आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी नक्कीच एकत्र यायला तयार आहोत किंवा साथ द्यायला तयार आहोत. त्या संबंधित बोलायला मनसेचे प्रमुख नेते आपल्यासोबत महाजन साहेब आहेत. सर, प्रथमतः आदित्य ठाकरे यांच्या त्या वक्तव्याकडे कसं बघता आणि नक्कीच मनसे आणि उबाटा गट युती होईल का? नाही, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी कुणाच्याही सोबत युती करायला तयार आहे. आमचा पक्ष तर महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी कटिबद्ध आहे. राजसाहेबांनी यापूर्वी ते बोलून सुद्धा दाखवलं की महाराष्ट्राच्या हितासाठी मी माझा वैयक्तिक राग, लोभ, अहंकार काही मध्ये आणणार नाही. शेवटी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून योग्य तो प्रस्ताव आला पाहिजे, योग्य त्या व्यक्तीकडून आला पाहिजे, तर त्याच्यावर चर्चा होईल. नुसतं मीडियात महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुणावर जायला तयार आहेत म्हणून होत नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्षात काही गोष्टी कराव्या लागतात. त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या चर्चेला काही अर्थ नाही. 2014ला सुद्धा अशा प्रकारे दोन्ही भाऊ एकत्र येणार ह्या चर्चा झाल्या. मात्र काही दिवसांमध्येच पुन्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाले. आजही महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर दोघेही भाऊ एकत्र येतील या चर्चा सुरू आहेत. पण दोन्हीकडून फक्त मीडियावर हे भाष्य केलं जात आहे. प्रत्यक्षरित्या काही आहे का आणि खरंच उबाटा गटाकडून तुमच्याकडे काही साथ आली का? नाही, पूर्वी देखील आम्ही योग्य त्या मार्गाचा अवलंब केला. आम्ही 2 पावलं पुढे गेलो. आम्ही स्वतःहून मातोश्रीवर गेलो. आम्ही स्वतःहून 2014ला 2017ला गेलो. पण तो अनुभव काही आम्हाला फारसा चांगला नाहीये. अर्थात त्याचा आजच्या या सगळ्या निर्णयावर काही परिणाम आहे का तर असं नाहीये. पण शेवटी विश्वासार्हता एक प्रश्न असतो. मग मी जसं म्हणलं की मीडियात बसून कधी युती होत नाही. त्यासाठी योग्य ती पावलं उचलायला हवीत. अहंकार, म्हणजे व्यर्थ स्वाभिमान या गोष्टीमध्ये न आणता समोरून जर आम्हाला काही योग्य तो प्रस्ताव आला तर राजसाहेब त्याचा निश्चित विचार करतात. मागील काही महिन्यापासून राजकारणात खूप बदल झालेत. अनेक महायुती झाल्यात, वेगवेगळे पक्ष एकत्र आलेत. त्याचप्रमाणे तुमचं एक मागे वक्तव्य होतं की 2 भाऊ हीच एक वेळ आहे की दोघे भावांनी एकत्र यावं. नक्कीच महाराष्ट्रासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी तुमची भावना आहे का? हे पहा, दोघी भावांनी एकत्र यावं असा मी त्यांना सल्ला देणे इतका मोठा नाहीये. जनभावना काय आहे, मराठी माणसाचं काय म्हणणं आहे, ही ते मी फक्त व्यक्त केलंय. शेवटी निर्णय राजसाहेब घेणार आहेत, ते माझे पक्षप्रमुख आहेत. तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, मी त्याप्रमाणे वागेल. पण नेहमी म्हणलं ना की राजकारणात 1 आणि 1 2 न होता तो 11 होतं. आता ह्या गोष्टी ते 2 मोठे नेते त्यांनाही निश्चित माहिती, ते योग्य ते विचार करतील. जर महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं ठरलं तर काही गोष्टी तुम्हालाही सोडाव्या लागतील, काही गोष्टी आम्हालाही कमी कराव्या लागतील. पण आम्ही काही त्यांच्याकडून काही मिळेल आणि त्याच्या भरोश्यावर आम्ही आहोत. आमची तयारी पक्ष पातळीवर चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणाच्यावर विसंबून बसलो असं नाही. नक्कीच हे होते मनसे नेते महाजन आणि त्यांचं म्हणणं आहे की जर पुढून आम्हाला प्रतिसाद मिळतोय तर आमचे जे नेते आहेत राजसाहेब ठाकरे ते जो निर्णय घेतील, आम्हाला जर साथ मिळाली तर आम्ही पुढचा विचार करू असं त्यांचं म्हणणं आहे.
मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.